माझी प्रिया फक्त माझी मुलगी नव्हती, तर ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. एवढ्या लहान वयात मला माझी मुलगी गमवावी लागेल असं मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. तिच्या निरागस हास्याने आणि कोमल मनाने तिने नेहमी सर्वांची मने जिंकली. लहानपणी तिच्या डोळ्यात स्वप्न होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र मेहनत करत होती. आजही मला आठवतं, जेव्हा तिने पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवलं होतं तेव्हा माझं हृदय आनंदाने भरून आलं होतं. आपल्या गुणांनी आणि प्रेमाने तिने केवळ आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला नाही तर तिच्या चाहत्यांनाही आनंद दिला. ती जिथे जाईल तिथे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणायची. पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. तिच्या आजारपणात आणि यातनांमध्येही तिने कधी हार मानली नाही. ती नेहमीच मला म्हणायची, आई, सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. पण आज ती शब्द माझं हृदय मोडून टाकतात, कारण ती आता माझ्यासोबत नाही. माझी मुलगी खूपच दयाळू होती. तिने नेहमी इतरांना मदत केली, इतरांचे दुःख वाटून घेतले आणि स्वतःची वेदना कधीच व्यक्त केली नाही. हाच तिचा स्वभाव तिला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि खास बनवत होता. आज जेव्हा मी तिच्याविना घर पाहते, तेव्हा प्रत्येक कोपरा ओसाड वाटतो. तिचं हास्य, तिच्या गप्पा, तिचा निरागसपणा हे सगळं फक्त माझ्या आठवणीत उरलं आहे. मी प्रार्थना करते की देव माझ्या मुलीला क्षमा करो, तिला स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो आणि मला हा दुःख सहन करण्याची शक्ती देवो. माझी प्रिया नेहमी माझ्या हृदयात जिवंत राहील. तिच्या आठवणी, तिचं बोलणं, तिचं प्रेम हे सगळं कायम माझ्यासोबत असेल. मी दररोज तिला आठवेन आणि प्रत्येक प्रार्थनेत तिचं नाव घेईन. देव तिच्यावर आपल्या कृपेचं सावट ठेवो.